महाराष्ट्रातलं एक मोठं राजकीय क्षेत्रातलं व्यक्तिमत्व शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं निधन झाल्याची बातमी आली। खरं तर शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये व्यतीत केलेलं आहे। एक अतिशय नेमस्त असा माणूस, फार कोणाशी कटू न वागणं, पण तरीसुद्धा आपल्या अनुभवाचा, आपल्या कामाचा फायदा हा राज्याला व्हावा, देशाला व्हावा, अशा पद्धतीनं ज्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं त्या शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना अनेक वेळेला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मला मिळाली। त्यांच्याशी जवळून काही वेळेला संवाद साधण्याचा सुद्धा मला संधी मिळाली। आणि म्हणून की कितीही उच्च पदावर गेल्यानंतर माणूस हा किती नम्र असू शकतो त्याचा अनुभव हा त्यांच्याशी चर्चा करताना मला होत असे। मध्यंतरी मुंबईमध्ये 26/11चा हल्ला झाला आणि त्यांची नेहमीची कपडे बदलण्याची जी पद्धत होती त्याच्या संदर्भात त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदनाम करण्यात आलं। त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली आणि त्यानंतर एकदा मला त्यांना भेटण्याचा योग आला होता। त्यावेळेला त्यांच्या मनाला झालेल्या वेदना ह्या त्यांनी बोलून दाखवल्या होत्या। आणि म्हणून असा एक आपल्या राज्याचा, देशाचा एक नेता आज आपल्या सर्वांना सोडून गेलेला आहे, स्वर्गवासी झालेले आहेत। मी माझ्या कुटुंबियातर्फे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यात चिरशांती दे। काल सभागृहामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीचा प्रश्न काल देखील पाहायला मिळाला, तुम्ही सभागृहात तो प्रश्न उपस्थित केला। असं आहे की नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे ज्या संबंधित मंत्र्यांची चर्चा असते ते मंत्री जातीनिशी हजर सभागृहामध्ये राहिले पाहिजे। त्याचबरोबर इतर मंत्र्यांनी सुद्धा सभागृहामध्ये राहिलं पाहिजे। परंतु गेले 2-2.5 वर्ष एक नवीन आणि अत्यंत वाईट असा पायंडा पडला आहे की एक जरी सभागृहामध्ये मंत्री, कॅबिनेट मंत्री असला तरी सभागृह तुम्ही चालवा, अशा पद्धतीचं चेअरवरून आग्रह धरला जातो। खरं तर चेअरपर्सननी हा आग्रह धरला पाहिजे। कुठे आहेत मंत्री, का नाही सभागृहात मंत्री आहेत? हा सभागृहाचा अवमान आहे, हा त्या चेअरचा अवमान आहे। परंतु चेअरवरून सुद्धा मंत्र्यांना संरक्षित केलं जातं। सत्ताधारी पक्षाच्या फेवरनंच त्या ठिकाणी काही वक्तव्य केलं जातं आणि त्यामुळं मंत्र्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही आणि आपण हजर राहिलो काय, नाही राहिलो काय, आपल्याला कोणी विचारणारा नाही, अशी एक धारणा झालेली आहे। काल जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीयकृत जे बँक आहे ते न्यायालयामार्फत त्यांना आता नोटीस जी आहे ते पाठवतात, लोक अदालतीमार्फत। नाही, असं आहे की कालच आणि आज सुद्धा त्याच्यावर उत्तर मिळेल। जे काय 32,200 कोटी रुपयाचं सरकारनं पॅकेज दिलंय त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पुढचे 6 महिने कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची कसलीही वसुली होणार नाही। आणि जर अशी यवतमाळ जिल्ह्यामध्ये बँकेकडून नोटीस देऊन जर वसुली केली जात असेल तर सरकार बोलतंय एक आणि करतंय एक, शेतकऱ्यांच्या जीवाशी सरकार खेळतंय, हेच त्यातला अर्थ आहे। काल रात्री रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली महायुतीमध्ये। एक मध्य धोरण मंत्र्यांनी सभागृहात हजर न राहणं हा सभागृहाचा अवमान आहे। त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान किंबहुना सभागृहात उपस्थित राहावं अशी माफक मागणी या ठिकाणी भास्कर जाधव करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।